नमस्कार, मी पंजाब डक आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. मी म्हटलं ना, राज्यामध्ये 26, 27 आणि 28 जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे? राज्यात 26 जानेवारी 2026ला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा, अक्कलकोट, त्याच्यानंतर जत, सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर कोकणपट्टी, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, कडा, आष्टी, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, इकडं जुन्नर, इकडं ही पट्टा असत, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे असा, म्हणजे 26 तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा 26 जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच 27 तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल, त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडं जाईल, त्याच्यानंतर अकोल्याकडे जाईल, शेगावकडे जाईल, आणि तसा तो पाऊस इकडं पूर्व विदर्भाकडं 28 तारखेला जाईल. पण हे पाऊस सगळीकडे जास्त सर्व जोर नाही पडणार, फक्त काय होणार आहे, काही भागात पडणार आहे, पण पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जनता कांदा असं तुम्ही 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा. कांदा, त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची. ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची. तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं आणखीन 2-3 दिवस तुम्हाला शिल्लक आहे. 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे, तुम्ही तुरीचं खळं करून घ्या, नसता झाकून ठेवा, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. नसता हार्वेस्टरना काढून घ्या, म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की राज्यात खराब वातावरण, मी म्हणलो होतो ना, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे. अगोदरच मी कल्पना दिली होती. 26, 27, 28 दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगितलं होतं. मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ह्या 26, 27, 28च्या दरम्यान 27 तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी, म्हणजे क्वचित, म्हणजे काही ठिकाणी थोडंफार गारपीट होण्याची शक्यता आहे. पण ती कुठं होते तुम्हाला एक सांगतो. गारपीट, पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं, या गारपीट अभ्यास करण्यासाठी मला 15 वर्ष गेले. तर गारपीट कुठं होती, तर तुम्हाला सांगतो की एखादी समजा डोंगर असं, तर एखाद्या डोंगरावर गारपीट होणार, पण त्या डोंगराच्या बाजूला काळीची जमीन असेल तर तिथं गारपीट होत नाही. झाली तरी बोरा एवढले होते. म्हणून हे गारपीटीचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. एखादी नदी जर असं, त्या नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर, डाव्या साईडने 1 किलोमीटर, उजव्या साईडच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पट्ट्यामध्ये गारपीटीचं होत असते आणि भविष्यात होणार, हे कायमचं वयमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर एखादा कॅनल असं, कॅनलच्या बाजूला डाव्या बाजूने 1 किलोमीटर नाही, उजव्या बाजूने 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आता भविष्यात गारपीट होऊ शकते, म्हणून हे एक वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात कधी जरी झालंय, समजा आतापासून 15-20 वर्ष तर झाली गारपीट, तर कुठं होणार, एक तर डोंगरावर होणार, नदीच्या बाजूला होणार,